मला असं वाटतं की फिल्म ही नेहमीच स्टोरीच्या पातळीवर यशस्वी आधी व्हायला पाहिजे आणि सिम्बॉलिक पातळीवरती ती थोडी कमी झाली तरी चालते. ज्या लहान फिल्म्स आहेत त्या तुम्ही थिएटरमध्ये बघायला हव्यात, कारण तुम्हाला लहान फिल्म ज्या सिरियसली पाहाव्या लागतात. सिनेमा सेन्सॉरशिप याबद्दल तुमचं काय मत आहे? माझ्या मते ब्लँकेट सेन्सॉरशिप नसायला हवी. सैराट ही एक अभ्यास करण्यासारखी फिल्म आहे. स्कॉर्सेसीचं म्हणणं अधिक जनरल यांनी घ्यायला पाहिजे. तो फिल्मचं जे स्वरूप होत आहे कम्प्लीट हाय ऑक्टेन थ्रिलर असल्यासारखं की ज्याच्यामधून कंटेंट मागे पडतोय, त्याच्यावरती तो कॉमेंट करतोय. क्लोज शॉट. क्लोज शॉटचा लास्ट एपिसोड ऐकलात का? सिनियर फिल्म क्रिटिक गणेश मतकरी सरांनी फिल्म कशी पाहावी याबद्दल बऱ्याच गोष्टी सांगितल्या आहेत, पण या एपिसोडमध्ये देखील त्यांनी बऱ्याच फिल्म रेकमेंड देखील केल्यात. त्या रेकमेंड केलेल्या फिल्म कोणत्या यासाठी ऐका हा एपिसोड. ज्या वेळेला एखादी फिल्म आपण पाहतो असं देखील बऱ्याच वेळेला मी पाहायला येतं की नाही, माझं इंटेन्शन चांगलं होतं किंवा मला असं बनायचं होतं पण असं नाही अवेलेबल झालं, बजेट अवेलेबल नाही झालं किंवा काही तांत्रिक अडचणी आल्या, पण इंटेन्शन माझं चांगलं होतं पण फायनल प्रॉडक्ट नाही चांगला आला. तर व्हाईल अनालायझिंग किंवा व्हाईल वॉचिंग द फिल्म, व्हॉट इज इंपॉर्टंट, इंटेन्शन ऑफ द डिरेक्टर ऑर फायनल प्रॉडक्ट? फायनल प्रोडक्ट. कारण इंटेन्शन हे वेग गोष्ट आहे ना. ओके. कारण इंटेन्शन म्हणजे तुम्ही जोपर्यंत त्या इंटेन्शननी बनवून दाखवत नाही तसंच्या तसं, तोवर तुम्ही हाऊ आर यू गोइंग टू जज इट. म्हणजे तुम्ही तुमच्या समोर एखादी फिल्म ठेवली आणि आम्हाला वेगळीच फिल्म करायची होती, तुम्ही जी तुम्हाला करायची होती ती कुठे आपण बघू शकतोय? ती मनातली फिल्म आहे ना जी बनवायची होती ती. त्यामुळे अल्टिमेटली तुम्हाला जे दिसते फिल्म त्यावरच तुम्ही बेस करू शकता तुमची जी मतं असतील ती. पण त्याच्यामध्ये काही गोष्टी अशा असतात की ज्या तुम्हाला कळू शकतात की त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे, आणि तसं जर तुमच्या लक्षात आलं तर तुम्ही त्याच्याकडे थोडंसं काय म्हणायचं अधिक सिम्पथेटिक पद्धतीने बघू शकता. उदाहरणार्थ एक निखिल महाजनची एक पुणे 52 नावाची फिल्म आहे. त्याच्यामध्ये माझं असं मत आहे, मी लिहिलेलं सुद्धा आहे हे कुठे कुठे, की ती निओनवार पद्धतीची फिल्म आहे पण ती त्याच्यामध्ये एक सिम्बॉलिक भाग सुद्धा खूप महत्वाचा आहे. आणि त्याच्यामध्ये असं आहे की मुळात तो एक डिटेक्टिव्ह त्याच्यामध्ये मेन त्याचा रोल आहे आणि त्याची बायको आणि त्याचं पटत नसतं आणि मग त्याला एक क्लायंट सुंदर येते त्याच्याकडे आणि मग तो तिला मदत करायला जातो तेव्हा त्यांचा एक विलन कॅरेक्टर तिच्या नवऱ्याचा आहे वगैरे, असं सगळं त्याचा मोठा इलॅबोरेट सेटअप आहे. हा अख्खा जो सेटअप आहे हा निओनवार पद्धतीचा एक सेटअप आहे. आणि त्याच्यामधला जो सिम्बॉलिझम आहे त्याच्यामध्ये असं आहे, त्यांना म्हणायचं आहे आशय त्यातला जर आपण बघितला तर तो असा आहे की ग्लोबलायझेशन नंतर मिडल क्लासच्या हातामध्ये पैसे आले आणि त्याच्यानंतर जे मिडल क्लासचं करप्शन होत गेलं ते त्यांना दाखवायचं. हा त्यातला सिम्बॉलिक आशय. आता आपण जेव्हा सिनेमा बघतो तेव्हा त्याच्यामध्ये सुरुवातीला त्याच्या टायटल्स मध्ये त्या न्यूजपेपर मधल्या बातम्या अशी टायटल्स आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे पोस्ट ग्लोबलायझेशन मधले बदल वगैरे हे सगळे त्याच्या टायटल्स मध्ये येतात. पण त्याच्यानंतर आपल्याला ते डिरेक्ट पॉइंट आउट नॉर्मल प्रेक्षकासाठी एक तुला दिशा दाखवणं त्याला आवश्यक असतं, अशी दाखवली जात नाही फारशी त्याच्यामध्ये. तर त्याच्यामुळे बऱ्याच वेळा असं होतं की तो प्रेक्षक असतो तो एका डिटेक्टिव्हची आपण फिल्म पाहतोय या अपेक्षेने तो सिनेमा पाहतो आणि मग त्याला त्याचा शेवट पटत नाही. आता तू जर याच्यामध्ये तुला जेव्हा कळतं की ह्याचा आशय हा ह्या पद्धतीचा आशय आहे, तेव्हा तुम्ही जेव्हा सिनेमा पुन्हा बघता तेव्हा तुमच्या लक्षात येतं की ते कुठे कुठे तो त्याकडे आपण जातोय त्या आशयाच्या दिशेने. या जागा तुमच्या पहिल्यांदा लक्षात आल्या नसल्या तरी त्या तुमच्या येऊ शकतात पुन्हा बघताना. तेव्हा तुम्ही त्याच्याबद्दल अधिक उदार मनाने लिहू शकता की तुम्हाला दिसतंय की कुठे हे दिशा याची थोडीशी ही झाली. आणि जेव्हा मला अशा गोष्टी जेव्हा असतात की स्ट्रेट गोष्ट आणि सिम्बॉलिक पातळीवरची कठीण सबटेक्स्ट, तेव्हा मला असं वाटतं की फिल्म ही नेहमीच स्टोरीच्या पातळीवर यशस्वी आधी व्हायला पाहिजे आणि सिम्बॉलिक पातळीवरती ती थोडी कमी झाली तरी चालते. पुणे 52चं असं आहे की ती सिम्बॉलिक पातळीवरती चांगली होते यशस्वी, पण ती स्टोरीच्या पातळीवर थोडी कमी पडते. तसं झालं तर मग प्रेक्षकाला कळत नाही शेवटाचं काय होते. तर त्यामुळे पण हा सगळं हे तुम्ही जेव्हा लक्षात येतं तुमच्या, तेव्हा तुम्ही त्याला हे ग्रेस मार्क्स देऊ शकता की ही याच्यामध्ये ह्या पाहण्यासारख्या गोष्टी आहेत असं तुम्ही म्हणू शकता. कारण तुम्हाला
इंटेंट दिसतोय आणि तो इंटेंट फिल्ममध्ये ऍक्च्युअली दिसणाऱ्या जागा आहेत. कोणी जर असं नुसतंच म्हणालं की ह्याच्यात नाही दिसत आहे पण आम्हाला असं करायचं होतं, देन दॅट इज रॉंग. तसं नाही. जसं फिल्म एखादी चांगली वेबसिरीज चांगली झाली हे आपण यशस्वी त्याच्या एकंदर तिकीट बारी किंवा आवडीवर ठरवू शकतो. डिरेक्टर इज गुड म्हणजे हा चांगला डिरेक्टर आहे, हे साधारण कधी ठरवू शकतो की हे चांगला डिरेक्टर किंवा चांगल्या फिल्म देतो? ते ठरवायचं म्हणजे ते आपल्याला दिसतच ना, म्हणजे त्याच्यात म्हणजे कधी कधी असं पण होऊ शकतं ना की एक फिल्म आहे ती खूप छान केली आहे पण नंतरच्या फिल्म्स नाही चांगल्या केल्या त्याने. त्याच्यावरून मला वाटतं काही ठरत नाही. म्हणजे त्यांनी एक फिल्म चांगली केली म्हणजे तो चांगला डिरेक्टर आहे. अच्छा. म्हणजे त्याच्यानंतरच्या फिल्म्स मध्ये मग तुम्ही ते हे करू शकता की ते कुठे काय फसलं किंवा काय झालं ह्याचा तुम्ही विचार करू शकता. पण तो एक करू शकलेला आहे म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी श्रेय त्याला देण्यासारखं आहे ऑब्व्हियसली. आता असंही असू शकतं की तो फ्लूक होता आणि त्याची काही एक्सप्लेनेशन XYZ असू शकतात की सिनेमॅटोग्राफर फार उत्तम होता आणि त्यांनी बरंचसं त्यातलं केलं वगैरे, अशी एक्सप्लेनेशन असू शकतात. पण तरी सुद्धा माझ्या मते जर एक माणूस एक फिल्म सक्सेसफुली करत असेल तर तुम्ही त्याला डिस्कार्ड करणं योग्य नाही. मग त्याच्या पुढच्या फिल्म्स तो कधी अशी शक्यता आहे की तो आणखीन 4 वर्षांनी उत्तम फिल्म करेल दुसरी, किंवा आधीच्या फिल्म्स त्यांनी केलेल्या आहेत त्याच्यामध्ये जे पोटेन्शियल होतं ते तुमच्या आत्ता लक्षात आलेलं नाही, ते नंतर येईल. अशा अनेक त्याच्यामध्ये फॅक्टर्स असू शकतात. पण तुम्ही चांगली फिल्म केलेली आहे हे तुमच्या एकदा लक्षात आलं तर तुम्ही त्याला क्रेडिट त्याचं द्यायलाच पाहिजे. तुमच्या ऍक्च्युअल रायटिंगकडे आपण वळू. तुम्ही मुळात फिल्म क्रिटिसिझम आणि स्क्रीन रायटिंग, मला वाटतं पहिला सिनेमा ना भाई, आधी मी वेलकम जिंदगी नावाचा एक सिनेमा लिहिला होता, तो ती बंगाली फिल्म होती आणि त्याचं मी मराठी केलं होतं अडॅप्टेशन. अदरवाईज पांघरुण आधी लिहिली होती. ओके. आणि भाई नंतर आधी झाली. ओके. म्हणजे पांघरुणचं चालू असताना सायमल्टेनियसली काम भाईचं पण सुरू झालं आणि पूर्ण भाई आधी झाली आणि पांघरुण त्याच्यानंतर झाली. सो ज्यावेळेला ऍक्च्युअल स्क्रीन रायटिंग सुरू केलं तर आता सिनेमाचा इतका अभ्यास, या माध्यमांचा इतका अभ्यास आणि रायटिंग बद्दल पण तुम्ही बऱ्याच बोलत होता, तर ते बर्डन लिहिताना होतं का की अच्छा आता मला म्हणजे मी आता ऍक्च्युअल आलोय त्या रिंगणात की जिथे मी प्रेडिक्शन करत होता माझंच परीक्षण केलं जाणार, तर ते बर्डन होतं का त्यावेळेला? बर्डन होतं असं नाही मला वाटत, कारण तुम्ही जेव्हा लिहित असता तेव्हा तुम्ही त्याचा तसा विचार असं लोक कसं काय म्हणतील आणि हा विचार करू शकत नाही. आणि ते तुम्ही दिग्दर्शक आणि पटकथाकार यांचं नेहमीच असतं की तुम्ही ते समीक्षक काय म्हणतील हा विचार सेकंडरी असतो नेहमी. त्यांना शेवटी तुम्हाला जे बनवायचं आहे डोळ्यासमोर आहे तुमच्या तेच त्यांच्या डोळ्यासमोर तेव्हा दिसायला लागतं. अदरवाईज तुम्ही लोकांचा विचार करायला लागलात तर तुम्ही मग त्याला काय अर्थच उरणार नाही. तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर जी फिल्म आहे तीच तुम्ही बनवायला पाहिजे. त्यामुळे तुम्ही असं बर्डन घेणं हे चुकीचंच ठरलं. अगेन बायोपिक करताना मुळातच पु ल देशपांडेंचं इतकं आहे की काय काढावं आणि काय ठेवावं अशा प्रकारचं आहे. सो बायोपिक करताना मुळात कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवा की काहीतरी सब्जेक्ट पकडावा का? जसं चापलिन मी पाहिली होती आणि गांधी, दोन्ही फिल्मची ट्रीटमेंट वेगवेगळी आहे, तर यावेळेला आपण कसं ठरवावं की काय ठेवायला पाहिजे त्या माणसाच्या आयुष्यात? थोडंसं दर याचा वेगळा असू शकतो. म्हणजे प्रत्येक डिरेक्टर हा विचार करून ठरवतो की तुम्हाला त्यातल्या कशावर फोकस करायचा आहे. आता भाईच्या वेळेचं उदाहरण जर द्यायचं तर भाईच्या वेळेस आमचं असं ठरलं होतं की पुलंची व्हर्सटॅलिटी, म्हणजे त्यांनी अनेक गोष्टी केल्या. म्हणजे त्यांचं नॉर्मल ललित लेखन, नाटकं, टेलिव्हिजन सुरू झाला भारतात तेव्हा ते त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड होते सुरुवातीला. फिल्म इंडस्ट्रीमध्ये ते इन्व्हॉल्ड होते. असे अनेक, आणि एकपात्री प्रयोग, असे अनेक गोष्टी त्यांनी केल्या. तर ही जी व्हर्सटॅलिटी होती त्यांच्या व्यक्तिरेखेची ती एक गोष्ट, आणि त्यांचं आणि सुनीताबाईंचं एकूण त्यांच्यामधले रिलेशनशिप, हे दोन त्याचे फोकस होते. आणि मग ते कसे येतील या दृष्टीने आम्ही विचार केला. आणि मग आम्ही असं ठरवलं होतं की ती त्याचा वेळाचा विचार करायचा नाही. मांजरेकरांनी त्याच्या जेव्हा कन्सिव्ह केली नाही, ती जेव्हा कन्सिव्ह केली तेव्हा त्यांनी असं ठरवलं होतं की आपल्याला लागेल तेवढा आपण स्क्रीन प्ले करूया त्याचा. ओके. आणि तो जेवढा होईल त्याच्यावर आपण ठरवू त्याचं काय करायचं, म्हणजे तो एडिट करायचा का तो त्याचे 2 भाग करायचे, हे नंतरची गोष्ट आहे. तर त्यामुळे आम्ही त्यांच्या ह्या 2 ज्या गोष्टी मी सांगितल्या तुला, या 2 गोष्टींना न्याय होईल
अशा दृष्टीने आम्ही त्याचा स्क्रीन प्ले तयार केला आधी. हाऊ डू यू सी द फ्युचर ऑफ सिनेमा ऍज इन सिनेमा कलेक्टिव्ह जाऊन एक्सपिरियन्स घेणं हे किती जास्त पुढे योग्य ठरेल किंवा होईल अजून, किंवा ते अजूनच डिक्लाइन होईल म्हणजे थिएटरमध्ये जाऊन पाहणं? मला ना ऍक्च्युली माझं एक याच्याबद्दल एक उलटच मत आहे. ओके. म्हणजे आपल्याकडे साधारणपणे असं म्हटलं जातं की मोठ्या स्क्रीनवरती मॅक्झिमम ज्याच्यामध्ये भव्य गोष्टी असतील तो एक्सपिरियन्स तिथे जाऊन घ्यावा. ओके. म्हणजे काय अव्हेंजर्सच्या फिल्म्स असतील म्हणा किंवा ऐतिहासिक फिल्म्स असतील म्हणा, ह्या सगळ्या तिकडे जाऊन बघाव्यात. आणि ज्या स्मॉल फिल्म्स आहेत की ज्याच्यामध्ये काय समांतर पद्धतीच्या असतील म्हणा किंवा कमी कॅरेक्टर्स बिफोर ट्रिलॉजी सारख्या असतील म्हणा, तर अशा फिल्म्स टेलिव्हिजनसाठी, छोट्या स्क्रीनसाठी, घरी बसून पाहण्यासाठी अधिक योग्य ठरतील पुढच्या काळात, असं एक म्हटलं जातं आणि तसं होईल सुद्धा कदाचित. पण मला असं वाटतं की ते उलट व्हायला हवं खरं म्हणजे ज्या लहान फिल्म्स आहेत त्या तुम्ही थिएटरमध्ये बघायला हव्यात आणि ज्या मोठ्या एंटरटेनर पद्धतीच्या फिल्म्स आहेत त्या तुम्ही घरी बघून फरक पडत नाही. कारण तुम्हाला लहान फिल्म ज्या सिरियसली पाहाव्या लागतात, कारण त्या तुमच्या त्यातला जो कंटेंट असतो, त्याच्यातले जे इमोशन्स असतात, त्या सटल छोट्या छोट्या गोष्टी असतात आणि त्या तुम्ही जर घरी बघितल्यात आणि तुमचा एका बाजूला मोबाईल चालू आहे, घरी कोणतरी येत आहे जात आहे, कोणी स्वयंपाक करताय आतमध्ये, येणं जाणं चालू आहे किचनमध्ये, गप्पा मारतायत, लोक जमलेले आहेत, याच्यामध्ये तुम्ही एंटरटेनमेंट तुम्ही बघू शकता एक वेळ. पण लहान फिल्मचा जीव जातो याच्यामध्ये, कारण त्या तुमच्यापर्यंत पोहोचूच शकत नाहीत ज्या पद्धतीने पोचायला आहेत. तुम्ही जेव्हा थिएटरमध्ये त्या बघता तेव्हा तुम्ही त्या अंधारात बघता, तुमचं कॉन्सन्ट्रेशन असतं एक प्रकारे झालेलं, एक कलेक्टिव्ह एक्सपिरियन्स म्हणून तुम्ही त्या बघत असता. तर ह्या सगळ्यामुळे तुमचा आशय त्या फिल्मचा पोहोचणं तुमच्यापर्यंत, यासाठी तो थिएटर हे तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक ठरतं, जे तुम्हाला घरी उपलब्ध होत नाही. हे माझ्या मते सध्या उलट्या दिशेने आपण चाललेलो आहोत. तर ते आपण काहीतरी करून त्याच्यामध्ये जर आशयाच्या दृष्टीने महत्वाच्या फिल्म्सना थिएटर मध्ये येणं लोकांनी, हे जर शक्य झालं तर मला वाटतं आपण वेगळ्या दिशेने आपला सिनेमा जाऊ शकतो. मोबाईल आणि बऱ्याच गोष्टी निघाल्या आहेत, त्यामुळे बऱ्याच जणांना वर्ल्ड सिनेमा ऍक्सेसिबल झालाय, प्लॅटफॉर्म्स निघाले वेगवेगळे OTT. आता डू पीपल हॅव द गुड अंडरस्टँडिंग ऑफ सिनेमा और वेब सिरीज, की आता ती अजूनहीच खराब होत चालली आहे? देअर इज अ फेअर अंडरस्टँडिंग ऑफ सिनेमा, आणि आता नाही, हे पायरसी सुरू झाली ना तेव्हापासून आहे झालेलं. म्हणजे तू जेव्हा हा जो 90s मधला जो पिरियड होता, 90s आणि 2000ची सुरुवातीचं दशक, पहिलं दशक, ह्याच्यामधला जर तू काळ बघितलास तर त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसतं की हळूहळू VCD टू DVD येत होत्या आणि DVD वरती पायरसी मोठ्या प्रमाणात आली. या सगळ्यामधून अनेक जे चॅनल्स सुरू झाले, अनेक, या सगळ्यामधून लोक एज्युकेट झाले. म्हणजे चॅनल जे सुरू झाले त्याच्यामध्ये असं होतं की काय प्राईम टाइमला तुझी मेजर फिल्म ते दाखवायचे, पण इतर स्लॉट्स जे होते, 7 वाजताचा स्लॉट असेल, दुपारचा स्लॉट असेल, याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या फिल्म्स असायच्या, काही लहान फिल्म्स असायच्या. कारण ऑब्व्हियसली जेव्हा चॅनल विकत घेतो फिल्म्स, तेव्हा ते काही सगळे ब्लॉकबस्टर घेत नाही की सगळ्या स्लॉट्सना ब्लॉकबस्टरच असं तर असू शकत नाही. त्यामुळे ते लहान फिल्म्स घेतात, मग त्या लहान फिल्म्सना त्यांना प्लेस करावं लागतं, तर ते या सगळ्या लहान इतर ठिकाणी त्या प्लेस होतात. पण प्रेक्षक कदाचित ह्या फिल्म्स थिएटरमध्ये लागल्यावर तिथे जाऊन बघू शकला नसता किंवा त्यांनी कंटाळा केला असता. घरी तुम्हाला जेव्हा त्या फुकट बघायला मिळायला लागल्या तेव्हा तो बघायला लागला. त्याच्यामधून मग त्याची हळूहळू टेस्ट डेव्हलप व्हायला लागली. आणि तेव्हा आपण हिंदी सिनेमामध्ये सुद्धा जर तू बघितलंस तर हे तुला 90s मध्ये खूप ट्रान्झिशन दिसतं. म्हणजे महेश भट पासून सुरू होऊन रामगोपाळ वर्माकडे आपण जे गेलो त्याच्यामध्ये तुला असं दिसतं की खूप व्हरायटी कंटेंटमध्ये आली. मसाला फिल्मची ट्रेडिशन ब्रेक होण्याचा तोच काळ आहे आपल्याकडे. त्यामुळे हे अंडरस्टँडिंग प्रेक्षकांमध्ये तयार होणं आणि प्रेक्षक रामगोपाळ वर्माचे सिनेमे पाहायला लागणं, सत्याचा जो ऑडियन्स आहे हा तुला आधीच्या मसाला फिल्मचा ऑडियन्स आणि सत्याचा ऑडियन्स वेगळा ऑडियन्स, आणि हे तुला DVD पायरसीला हे पीकला गेलं. म्हणजे DVD पायरसीच्या काळामध्ये अशी आउटलेट्स होती की ज्याच्यामध्ये तुम्ही जाऊन जगातला कुठलाही सिनेमा त्यांच्याकडे उपलब्ध असायचा. मोठ्या डिरेक्टर, तुला फेलिनी हवा असेल तू तिथे जाऊन सांगितलं फेलिनी, ते सगळा फेलिनी तुला देऊ शकायचे असे. आणि पाहणारे खूप लोक होते, आपल्या इंडस्ट्रीमधले लोक होते, नॉर्मल प्रेक्षकांमधले लोक होते, असे विक्रेते होते की जे गावोगाव बॅग मध्ये DVDs भरून
वेगवेगळ्या फिल्म मेकर्सकडे जाऊन त्या फिल्म्स देणं आणि कॉमन ऑडियन्सकडे जाऊन सुद्धा. तर त्यामुळे हा जो एक मोठं एज्युकेशन या काळामध्ये झालं. आणि आपण जो आत्ताचा सिनेमा पाहतो, पोस्ट अनुराग कश्यप चे सिनेमे सुरू होणं, म्हणजे रामगोपाळ वर्माचे संपणं आणि इतर जे लहान फिल्म सुरू झाल्या की ज्याच्यामध्ये आपण बऱ्याच जुन्या समांतर सिनेमाचे ट्रेट्स काही काही बघू शकतो. या अख्ख्या फिल्म सुरू होऊ शकल्या याचं कारणच तो प्रेक्षक होता की जो प्रेक्षक वेगळ्या त्यांनी पाहिलेल्या होत्या गोष्टी आणि जो त्या गोष्टी अप्रिशिएट करू शकत होता आणि त्याला हवं होतं असं काहीतरी आपल्या सिनेमामध्ये सुद्धा येणं. तर त्यामुळे ह्यांच्या जीवावरती ह्या प्रेक्षकाच्या जीवावरती या फिल्म पुढच्या सक्सेसफुल झाल्या. त्यामुळे माझ्या मते ह्याच्यात खूपच मोठा भाग या नव्या ह्याचा उपलब्धीचा आहे. तुम्ही आता म्हणजे अनुराग कश्यपच्या सिनेमाच्या बाबतीत जास्त म्हणालात, बराच म्हणजे सुरुवातीचे बरेच सिनेमे त्यांचे नाही लागले आणि सेन्सॉरशिप बरीच झाली. सिनेमा सेन्सॉरशिप याबद्दल तुमचं काय मत आहे? ती असायला पाहिजे किंवा काय त्याचे लिमिटेशन्स असायला पाहिजे? माझ्या मते ब्लँकेट सेन्सॉरशिप नसायला हवी. ओके, म्हणजे जे सेन्सॉरशिप पहिलं. म्हणजे मला म्हणायचंय की अस्तरसकट सिनेमा जे घेऊन कापतात तसं व्हायला नको. म्हणजे काय, कुठलाही सिनेमा आला, ऑडिओ कट्स दिले, शिवाय काढून टाका, सिगरेट आहे पट्टी लावा, दारू आहे पट्टी लावा, हे जे केलं जातं, न्यूडिटी आहे काढून टाका, हे सगळ्या सिनेमांना सरसकट करणं हे योग्य नाही. माझ्या मते त्यातला सगळ्यात हुशारीचा मार्ग ते करण्याचा तो म्हणजे वयाची मर्यादा निश्चित करणं. म्हणजे सेन्सॉरशिप असावी. सेन्सॉरशिप म्हणजे हीच असावी. ओके, म्हणजे तुम्ही सीन्स कापू नयेत. एकदा तुम्ही वय निश्चित केलं दॅट शुड बी इट. ओके, म्हणजे तुमचं जेव्हा तुम्ही म्हणता की अमुक एका वयाला तुम्ही मतदान करू शकता, अमुक एका वयाला तुम्ही लग्न करू शकता, तर तुम्ही त्या वयाला सिनेमा नाही का पाहू शकत? ओके, तुम्हाला तेवढं तर कळत असेल की तुम्ही जर मत देऊ शकता आणि लग्न करू शकता तर तुम्हाला सिनेमा पाहायला काही हरकत नाही. तर त्याच्यामुळे मला वाटतं की वय निश्चित करावं. आणि काही सिनेमे असे असतात की जे तुम्हाला, आता पॅन्स लॅबिरिन्थचं मगाशी उदाहरण होतं की तो तुम्ही अगदी 10 वर्षाच्या मुलाला दाखवला तर त्याच्यामध्ये व्हायलन्स वगैरे आहेत गोष्टी, पण तो 15 वर्षाच्या मुलाला कळू शकतो. म्हणजे किशोरवयीन मुलाला, यंग ऍडल्ट हा जो आहे की ज्याला काही शिव्या माहिती आहेत, काय थोडी काही माफक प्रमाणात न्यूडिटी चालू शकते, किसिंग चालू शकतं, अधिक कॉन्ट्रोवर्शियल विषय चालू शकतात, त्याला लिहा ना तुम्ही तिथे की 15 वर्षाच्या पुढच्या मुलांना हा चालू शकेल, 18 वर्षाच्या मुलांच्या आणि इतर देशामध्ये आहे, मला वाटतं UK मध्ये 15 वर्षाचं एक आहे की वेगळे तयार करा तुम्ही की 10 वर्षाच्या खाली नाही चालणार. ओके, 15 वर्षाच्या खाली चालेल, 15 वर्षाच्या वर अमुक चालेल, 18 वर्षाच्या वर अमुक चालेल, असे तुम्ही वेगळी त्याला ग्रेडेशन्स द्या आणि देन इट शुड बी. मग तुम्ही कापायचं नाही. ओके, ओके. आणि तुमचं ह्याला मी जाहिरात करू नये दारूची हे मी समजू शकतो की ब्रँड तुम्ही ब्लर केले, ऑडिओ कट्स तुम्ही दिले तर तुमचं कॉन्सन्ट्रेशनच जातं. आता मी परवा डम मनी नावाचा एक सिनेमा पाहिला. डम मनी मध्ये एक प्रसंग होता की ज्याच्यामध्ये 2 पात्र एका रेस्टॉरंटमध्ये भेटतात आणि ते चर्चा त्यांच्यामधली होती. पहिली 5 मिनिटं तुम्हाला कळत नाही ते काय बोलतात, कारण ते दारूविषयी बोलतात आणि ह्यांनी सगळे ऑडिओ कापलेले, त्यामुळे ते काय वाक्यच ती कळत नाहीत आपल्याला ते काय बोलतात. असं करू नका ना. तुम्हाला एवढा विश्वास पाहिजे की लोक लगेच ती वाक्य ऐकून लगेच बाहेर जाऊन बारमध्ये जाणार नाहीत, एवढं तर तुम्हाला कळायला पाहिजे. त्यामुळे तुम्ही काय सेन्सॉरशिप कुठल्या यांनी वापरता याचा मला वाटतं एक काहीतरी विचार नव्याने व्हायला पाहिजे आणि तो या दृष्टीने व्हायला पाहिजे की वय निश्चित करणं, कात्री लावणं हे माझ्या मते अगदीच चुकीचं आहे. तुम्ही म्हणजे यंग ऍडल्टच्या सिनेमाबद्दल बोलात तर हाऊ डू यू कीप अप विथ द करंट जनरेशनच्या दृष्टिकोनातून सिनेमा? म्हणजे आता एक कमिंग ऑफ एज सिनेमा हा दरवेळेला होतो. 18th आय थिंक, मी नाव करेक्ट घेतलं की ना माहिती, 18th नावाचा सिनेमा एका मुलीवर आहे जी युट्यूबर होते. असे खूप आहेत. हा, सो 16 कॅन्डल ब्रेकफास्ट क्लब पासून तुला अनेक नाव. सो त्यावेळेला म्हणजे जनरेशन बऱ्याचदा होतं की हे जनरेशन आम्हाला कळत नाही आणि हे प्रत्येक जनरेशनच्या बाबतीत म्हटलं जातं त्यांच्या अगोदरच्या जनरेशन कडून. तर त्या जनरेशन बरोबर कीप अप सेम ट्रॅकवर असण्यासाठी आणि त्यांच्या दृष्टिकोनातून सिनेमा पाहण्यासाठी किंवा वेब सिरीज पाहण्यासाठी तुम्ही कसं, काय तयारी असेल तुमची? माझ्या मते तुम्ही जर नीट पाहत असाल
आणि तुमचा त्याच्यामध्ये एक विचार काही एका प्रमाणामध्ये इन्व्हॉल्ड असेल तर तुम्हाला हे तितकंसं त्रासदायक नाही. करंट जनरेशन समजून घेणं. तुम्ही आता वाचत असता साहित्य, मी पर्सनली तर मी खूप वाचतो आणि मी कॉमिक बुक सुद्धा खूप प्रचंड प्रमाणात वाचतो. तर त्याच्यामुळे तुमचं एक वाचनामध्ये असेल किंवा तुम्ही पाहत असाल जे त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्यापर्यंत ज्या गोष्टी पोहोचत असल्या आणि तुम्ही आजूबाजूला बघताय ना, म्हणजे असं नाही की तुम्ही आयसोलेटेड कुठेतरी राहता आणि जी तुम्हाला दिसतच नाहीये जनरेशन जे पुढे आगीचे काय करतात, तुम्हाला दिसतंय ना काय जे चालू आहे ते. त्याच्यामुळे तुम्हाला जर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ऍक्सेसिबल असतील तर तुम्हाला हा प्रश्न पडू नये की ते समजतच नाही तुम्हाला हे जनरेशन कसं वागतंय. कारण ते काय वागतंय तुम्हाला जे पेपरात तुम्ही वाचता, जी नॉवेल्स नवीन आलेली असतात, जी पुस्तकं ह्याच्यामधून तुम्हाला जे सिनेमे नवीन आलेले असतात, ज्या वेबसिरीजचा कंटेंट तुमच्या पुढे येत असतो, या सगळ्यामधून तुम्हाला साधारणपणे काय चालू आहे आणि काय ह्याचा तुम्हाला अंदाज आपोआपच यायला पाहिजे. खरं म्हणजे त्याच्यामध्ये काही वेगळी काही तुम्ही मेहनत करण्याची गरज नाही. प्लस तुम्हाला जर एखाद्या सिनेमाला एक काहीतरी इंटरनल लॉजिक असते कुठल्याही नॅरेटिव्हचं. आता तू जर एखादी फॅन्टसी बघत असलास तर तुला काही त्या फॅन्टसी मधल्या कॅरेक्टर्स काही तू बघितलेली नाहीयेस जाऊन. तू अशा याच्यात नाहीस, शहरात राहत नाहीस की जिथे सुपरमॅन आहे, पण तरी सुद्धा तू सिनेमामध्ये ते बघू शकतोस ना की सुपरमॅन राहतोय मेट्रोपोलिसमध्ये, तिथे लोक काय विचार करतात हे तुला कळू शकतं ना. त्यामुळे तुला जे एक सिनेमाचं जे इंटरनल लॉजिक असेल ते टॅप करता जर आलं तर माझ्यामध्ये हा प्रश्न पडूच नाही. अगोदर व्हायचं काय की सिनेमाची कॅटेगरी करताना एक चांगला किंवा वाईट सिनेमा किंवा आशयाचा किंवा कमर्शियल सिनेमा असं म्हटलं जायचं. आता अशा प्रकारची दोन अजून कॅटेगरी आल्या आहेत की ह्या पर्टिक्युलर विंगचा हा सिनेमा, राईट विंगचा आणि लेफ्ट विंगचा सिनेमा. मुळात प्रॉपगंडा फिल्म हा प्रकार म्हटलं जात आहे बऱ्याच. हा प्रश्न मी अगोदर काही डिरेक्टर्सना देखील विचारला. त्या फिल्म मुळात ओळखायच्या कशा की ही प्रॉपगंडा फिल्म आहे, ही काही उद्देशाने केलेली आहे किंवा ही नाहीच आहे, ही फिल्म ही ऍक्च्युअल फिल्म आहे. कारण का ऐतिहासिक गोष्टींशी देखील जरुरी नाहीये की एखाद्या व्यक्ती सिनेमा बघायला असताना ते पुस्तक वाचलेलं असेल किंवा त्याचा अभ्यास केलेला असेल. तर यावेळेला ओळखायचं कसं आपण प्रॉपगंडा फिल्म असतात? प्रॉपगंडा फिल्म मुळात ऑब्व्हियसली म्हणजे ते पहिलं ते होते की ऑब्व्हियसली प्रॉपगंडा फिल्म असतात आणि त्या म्हणजे अगदी महायुद्धाच्या काळापासून आहेत प्रॉपगंडा फिल्म. आणि त्या म्हणजे सर्व बाजूंनी असतात. म्हणजे हिटलरच्या बाजूने केलेल्या पण फिल्म्स आहेत आणि दोस्त राष्ट्रांच्या बाजूने केलेल्या फिल्म्स आहेत. त्यामुळे सर्व प्रकारचा प्रॉपगंडा असतो. कारण राजकीय पक्षांना आणि त्या जे लोक पॉवर असतात ज्यांच्या हातात त्यांना त्यांची बाजू लोकांपर्यंत पोहोचायची असते. आणि सिनेमा हे लोकशिक्षणाचं मोठं माध्यम आहे. त्यामुळे त्याच्यामधून तुम्ही लोकांपर्यंत आणि सटली जाऊ शकता. म्हणजे तुम्ही कथेच्या आशयाच्या काढून काही काही गोष्टी सांगू शकता, त्यांना पोहोचू शकता त्यांच्यापर्यंत. त्यामुळे त्या सिनेमावरती खूपच फोकस असतो. त्यामुळे प्रॉपगंडा फिल्म आहेतच अस्तित्व, त्याचा काही शंकेला त्याच्यात काही जागाच नाही. प्रॉपगंडा फिल्म असतात. माझ्या मते ओळखणं त्या काही कठीण नाही. म्हणजे तुला ऑब्व्हियसली दिसतं. सटल प्रॉपगंडा फिल्म जर असल्या तर माझ्या मते ते असू द्यावेत. ओके. सटल प्रॉपगंडा फिल्म एखादं इकडचं नको, एखादं जागतिक उदाहरण तुम्ही देऊ शकता? जागतिक उदाहरण कठीण आहे. इकडचं म्हणजे आंधी उदाहरण देऊ शकतो आपण. आंधी सारखं की ज्याच्यामध्ये एक विशेष करावं लागेल ठीक आहे. पण की ज्याच्यामधून तुला एक कथा पोचते तुझ्यापर्यंत. ओके. पण त्याच्यामध्ये काहीतरी एक सूचक आहे, राईट विंग असेल, लेफ्ट विंग असेल, काहीतरी त्यांनी सुचवलंय असं असू शकतं. पण आता तू जागतिक सिनेमाचं उदाहरण म्हणजे आता मी सगळ्यांना ऑब्व्हियसली माहित असलेलं नाही उदाहरण देऊ शकणार. तर बॅटलशिप पोटेम्किन सारखी जर फिल्म बघितलीस तू रशिया, तर ती तेव्हाचे त्यांचे जे पॉवर्स होते तर त्यांच्यामध्ये त्यांनी ती एक काही वर्षांपूर्वी घडलेली एका बोटीवरती झालेल्या बंडाची घटना घेऊन त्यांनी त्यांची सुपिरियरिटी त्यांच्या पक्ष म्हणण्यापेक्षा वर्कर्सचा रिबेलियन दाखवणारी फिल्म. आणि त्याच्यामुळे ती एक त्यांनी प्रमोट केलेली, सरकारने प्रमोट केलेली फिल्म होती. पण ती फिल्म म्हणून उत्कृष्ट आणि ऍक्च्युअली ती फिल्म दाखवली जाते स्टुडंट्सना. म्हणजे ती मास्टर क्लासच आहे तो आयझेनस्टाईनचा. तर त्याच्यामुळे आता ही महत्वाची फिल्म आहे. पण अशा फिल्म्स
वेळोवेळी असतात की ज्या तुला त्याच्यामध्ये चांगल्या गोष्टी अनेक आहेत, पण त्या एका विशिष्ट बाजूची ला झुकलेल्या. तर जर त्या चांगल्या ऑब्व्हियसली त्याच्यामध्ये कळण्यासारख्या जर चांगल्या गोष्टी असल्या तर मला माझ्या मते असू द्या, त्या काही इट डझंट मॅटर गेली. पण ज्या फिल्म फक्त प्रोपगंडाच्याच हेतूने केल्या जातात की ज्याच्यामध्ये त्यांची बाजू मांडणं एवढाच हेतू आहे आणि त्या पलीकडे त्याच्यातून तुला काही हाताला लागत नाही, अशा फिल्म्स नाही पाहूत म्हणण्यापेक्षा त्या तुम्हाला आवडायला लागल्या तर तुम्ही मग ऑब्व्हियसली म्हणजे तुम्ही ऑलरेडी सोल्ड आहात त्या विचारधारेला, त्याच्यामुळेच तुम्ही त्या बघता आणि त्यामुळेच त्या तुम्हाला पटतात. मुळात फिल्म पाहाव्यात हे कोणत्या गोष्टीवर, ट्रेलर पाहून, टीजर पाहून किंवा कोणत्या तरी सम्यक परीक्षण पाहून हे कसं ठरवायचं की कोणती फिल्म पाहावी किंवा नाही पाहावी? माझ्या मते अलीकडच्या काळामध्ये ते तसं कठीण आहे. म्हणजे तुम्हाला त्याचा एक इंटरनलीच ते तयार व्हायला लागेल काहीतरी लॉजिक. म्हणजे मी सांगतो मी काय करतो. मी ट्रेलर्स पाहतो, वाचतो, सगळंच करतो मी. म्हणजे काही विशिष्ट रिव्ह्युअर्सची मतं मी मानतो की ह्या रिव्ह्युअर्सनी त्याच्याबद्दल काही चांगलं लिहिलं असेल किंवा काय. इंडियातला कोणत्या रिव्ह्युअर्सचं म्हणजे तुम्ही नाव सांगू शकाल? इंडियातल्या कोणत्या रिव्ह्यूअरचं मी नाहीच सांगू शकणार, मी वाचतच नाही इंडियन. माझं म्हणून मी मुद्दाहून तो प्रश्न विचारला की इंडियातल्या कोणत्या रिव्ह्यूअरचा रिव्ह्यू तुम्ही फॉलो नाही, कारण मी जनरली हे हिंदी सिनेमांबद्दल नाही वापरत. म्हणजे मी केवळ हिंदी सिनेमांबद्दल जर वापरत असतो आणि मला जर ठरवायचं असतं की हिंदी सिनेमा कुठला चांगला तर मी केलाही असता एखादा रिव्ह्यूअर फॉलो. पण मी म्हणतोय त्या सगळ्या अमेरिकन फिल्म्स असतील किंवा इतर देशांमधल्या फिल्म्स असतील ज्या आपल्याकडे यायच्या आहेत. आता उदाहरणार्थ आता मामी चालू आहे, तर मामीमध्ये आता आलेल्या फिल्म्स आहेत, तर त्या कुठली बघायची हे ठरवताना काय मतं फॉलो करावीत कोणाची. तर मग कुठल्या एखाद्या अमुक एका पब्लिकेशनचा रिव्ह्यू असेल किंवा अमुक एका माणसाने लिहिलेला रिव्ह्यू असेल, कान फेस्टिवल कव्हर करणाऱ्या लोकांनी लिहिलेले रिव्ह्यूज असतील, तर अशा काही गोष्टी तुम्ही रिलायबिलिटीची एक तुमचं काहीतरी एक पॅरामीटर त्याच्यामध्ये असायला हवं. मी जेव्हा अगदी सुरुवातीला लिहायला लागलं, म्हणजे मी 97 पासून लिहितो आणि मी महानगरमध्ये पहिली 5-1 वर्ष लिहायचो आणि तेव्हा मी लिहायला लागलो तेव्हा मला काहीच अनुभव नव्हता लिहिण्याचा. मी असा एक वन फाईन डे लिहायला लागलो रिव्ह्यूज. तर तेव्हा मला असं झालं की मी जे पाहत होतो रिव्ह्यूज इतर ह्याच्यामध्ये आलेले ते काही मला फारसे पटत नव्हते. तर असं काहीतरी एक तुम्हाला एक जजमेंट स्वतःला एक डेव्हलप करायला लागतं की येणाऱ्या सिनेमांबद्दल असेल किंवा तुम्ही काय पद्धतीने लिहिता याच्याबद्दल असेल. तर तेव्हा मी असे 2 एक ठरवले होते समीक्षक. तेव्हा एक रॉजर इबर्ट त्याच्यात होता, जो तेव्हा होता, आता तो नंतर गेला काही वर्षांनी, आणि एक बेरार्डिनेली नावाचा एक समीक्षक होता, तो आता अजूनही लिहितो. तर त्यांचे रिव्ह्यूज वाचायचे आणि त्यांची वय म्हणजे बेरार्डिनेलीचं वय साधारण माझ्या वयाच्या 1-2 वर्ष अधिक असेल तो, आणि इबर्ट हा अत्यंत सिनियर म्हणजे माझ्या वडिलांच्या वयाचा जवळजवळ होता. तर त्यामुळे एक पर्स्पेक्टिव्ह तुम्हाला आणि तुम्हाला माहितीये की हे दोघं जण साधारण बरोबर लिहिणार. म्हणजे त्याला कदाचित आता काही वेळा असं व्हायचं की इबर्टला तू जसं मगाशी म्हणालास तसं की त्याच्या जनरेशनला काही फिल्म्स नाहीच कळणार, म्हणजे त्याला मॅट्रिक्स त्याला नाहीच आवडणार, अशा काही गोष्टी होत्या. पण तरी सुद्धा तुम्हाला जेव्हा तुम्ही दोन्ही वाचता तेव्हा तुम्हाला एक क्रॉस रेफरन्सिंगनी त्याचा एक अंदाज येतो की काय याच्यामधलं काय असेल ही फिल्म, याचा एक तुम्हाला जजमेंट एक आपोआप तयार होते. त्यामुळे असं करून मी त्याचं हे केलं. पण नंतर तुम्हाला त्याची तेवढी गरज पडत नाही. नंतर तुम्हाला साधारणपणे ट्रेलर्स बघून, पोस्टर्स बघून, कोण डिरेक्टर आहे हे बघून, कोण कास्ट कोण आहे हे बघून वगैरे साधारण तुम्हाला, किंवा कुठल्या फेस्टिवलमध्ये आलेली फिल्म आहे, आता कॅनला असेल, व्हेनिसला असेल, सनडान्सला असेल, तर तुम्हाला कळतं की ती अमुक त्याला एक मेरिट असणार. तर अशा अनेक गोष्टी असतात की ज्यांनी तुम्ही तुमचं जजमेंट बेस करू शकता. शेवटचे काही प्रश्न. तुम्ही तुमच्या आपला सिनेमास्कोप ब्लॉगमध्ये एक ब्लॉग लिहिला होता ज्याच्यामध्ये चित्रपट समीक्षेचा प्रश्न, आणि त्याच्यामध्ये तुम्ही लिहिलं होतं की समीक्षेचं लोकशाहीकरण झालंय, असं तुम्हाला काय वाटतं? कारण सगळे लिहितात, म्हणजे पूर्वी कसं होतं, सगळे समीक्षा करतात की ते लिहितात फक्त त्यांना वाटतं ती समीक्षा आहे? नाही, त्यांच्या दृष्टीने ती समीक्षा असली तरी सुद्धा त्यांचे फॉलोअर्स आहेत ना सोशल मीडियावरती. तू जेव्हा लिहितोस तेव्हा तुझं वाचणारे खूप लोक असतात आणि त्यांना जर एक भरोसा तयार झाला तुझ्या लिहिण्यावरती, तर
तू समीक्षा केलीस आणि ते तुझे वाचक आहेत असाच त्याचा अर्थ झाला ना इनडिरेक्टली. तर असं सगळे लिहू शकतात आता. पूर्वी कसं होतं की जेव्हा म्हणजे ब्लॉग सुद्धा जेव्हा नव्हते तेव्हा कसं होतं की विशिष्ट पेपर्स असायचे, त्यांचे रिव्ह्युअर्स असायचे, मग ते लिहितायत, मग त्यांचं, त्यामुळे सगळे लोक समीक्षा सरसकट करताना तुला दिसायचेच नाहीत. मग तुम्हाला एक 10 लोक लिहितायत, ते तुम्ही वाचता आणि त्याच्यामध्ये तुम्ही ठरवता की तुम्हाला त्यांचं कुठलं तुला रिलायबल वाटतं. आता असं होत आहे की सगळेच लिहितायत आणि ते सगळे लिहितायत आणि ते सुद्धा त्याच्यामध्ये काही रिलायबल आहेत, काही अनरिलायबल आहेत, काही विनोद करून लिहितायत, काही सगळ्याला शिव्या देत आहेत वगैरे, असं खूप झालंय. त्यामुळे तुझी रिलायबिलिटी टेस्ट, आता मी जे मगाशी सांगत होतो तुला की रिलायबिलिटी टेस्ट असली तर तुला आपोआपच त्याचा एक जजमेंट येतो. हे येणं फार कठीण होतं जेव्हा सगळे लिहायला लागतात. मग त्याच्यातही तुम्हाला आता त्याची उलटी पण रिलायबिलिटी टेस्ट असू शकते. म्हणजे एखाद्या माणसाला एखादा सिनेमा नाही आवडला तर तुम्हाला म्हणता हा म्हणजे हा चांगला असणार सिनेमा, असं सुद्धा तुझं असू शकतं. की कोणाला काय आवडतं आणि कोणाला काय आवडत नाही ही सुद्धा तुझी एक वेगळ्या पद्धतीची टेस्ट असू शकते. पण तुला हे लोकशाहीकरणाने हे थोडं कठीण होतं की सगळेच लिहितात म्हटल्यावर तुला एक त्यांनी आणि एक निगेटिव्ह वातावरणही तयार होतं. म्हणजे जे मगाशी आपण बोललो की एक लोक सांगतात की सिनेमा तुम्ही बनवा सिनेमा आणि बोला. आता हे अधिक प्रमाणात होतं, याचं कारण लोक कोणी उठून कशालाही शिव्या देतात. तर त्याच्यामधला जो एक रिस्पेक्टचा जो हा असतो तो कमी कमी व्हायला लागलाय आणि दॅट इज अ प्रॉब्लेम. त्याच ब्लॉगमध्ये अजूनही असं एक स्टेटमेंट आहे ज्यामध्ये तुम्ही म्हणालात की समीक्षकाने काढलेल्या, म्हणजे तुम्ही कन्क्लुजन पर्यंत आलेलात की कोणत्याही मुद्द्याला, समीक्षकाने काढलेल्या कोणत्याही मुद्द्याला वाचकांनी ओव्हर इंटरप्रिटेशन समजणं ही गोष्ट झालेली आहे. तर ते देखील तुम्हाला असं का वाटतं, ओव्हर इंटरप्रिटेट करतात? ओव्हर इंटरप्रिटेशन आणि ओव्हर इंटरप्रिटेशन ह्या गोष्टी आपल्याला आता आणि आणखीन दिसत जाणार आता त्या, कारण लोक जसे अधिक बघतायत, अधिक वाचतायत, अधिक लिहितायत, तसं इंटरप्रिटेशन आणि ओव्हर इंटरप्रिटेशन हे वाढत जाणार. आणि आपण अलीकडे बघतोय की काही सिनेमे आहेत की जे तुम्हाला खरोखर थॉट प्रोव्होकिंग सिनेमे आहेत. उदाहरणार्थ फॅन्ड्री सारखा सिनेमा असेल नागराजच्या, की ज्याच्यामध्ये तुम्हाला आहे की खूप विचार आहे सिनेमामध्ये आणि दिसतोय तुम्हाला त्याच्यामध्ये केलेला विचार. पण मग काही तुमच्या अशा जागा असू शकतात त्याच्यामध्ये की ज्या तुम्हाला वाटतं की अरे ह्याच्यामध्ये खूप काहीतरी आता उदाहरणार्थ एक वेगळा सिनेमा, फॅन्ड्री नाही, एक वेगळा एक सिनेमा होता की ज्याच्यामध्ये बाईक वरून एक कपल जाते आणि त्याच्यामध्ये एक पोस्टर येऊन जातो असा फाटकन कुठला तरी. तर त्या पोस्टरवरून लोकांनी अर्थ काढले होते की याचा पिवळ्या रंगाचा पोस्टर आहे त्यामुळे ह्याच्या असं म्हणायचंय वगैरे. तर एकदा तुम्ही त्याच्यामध्ये घुसलात की, आणि बऱ्याच वेळा असं असतं की डिरेक्टर सुद्धा असं म्हणतात की काय सगळंच काही हे नसतं, त्याच्यात काही अनेक गोष्टी असतात की ज्या ऑन द स्पॉट घडणाऱ्या असतात. पण डिरेक्टर्सनी मुळात एक फ्रेमवर्क ठरवलेलं असतं, विशेषतः ज्या आयडिओलॉजिकल फिल्म्स असतात किंवा ज्या हाय कॉन्सेप्ट फिल्म्स असतात की ज्याच्यामधला आशय अधिक गुंतागुंतीचा असतो, ज्यांना सबटेक्स्ट असते, त्याच्यामध्ये दिग्दर्शकांनी त्याचा विचार ते शूट करताना केलेला असतो. पण याचा अर्थ प्रत्येकच गोष्ट ठरवलेली असते असं नाही. त्याच्यात काही एक उत्स्फूर्तता असते, काही वेळा जिथे शूट केलं तिथल्या काहीतरी गोष्टी असू शकतात, अशा अनेक गोष्टी असू शकतात. त्यामुळे तुम्ही कुठल्या पॉइंटला तुमचं इंटरप्रिटेशन थांबतं आणि कुठल्या पॉइंटला ओव्हर इंटरप्रिटेशन सुरू होतं, याचा एक काहीतरी एक करायला पाहिजे विचार प्रत्येकानेच. हा प्रश्न आलेला आहे मार्टिन स्कॉर्सेसी यांच्याकडून. तुम्ही मार्वलचे बरंच सांगितलं. हार्पर्स मध्ये त्यांनी एक एसे लिहिला होता, मी त्याचं सांगतो की दॅट एसेचं नाव होतं फेडरिको फेलिनी अँड द लॉस्ट ऑफ मॅजिक ऑफ सिनेमा. त्यामध्ये त्यांनी एक वाक्य लिहिलं होतं, द आर्ट ऑफ सिनेमा इज बिंग सिस्टमॅटिकली डिव्हॅल्यूड, साइडलाइन, demeaned and reduced to its lowest common denominator, content. What do you think? कारण का तुम्ही मार्वल सिनेमाला पण काही चांगले तुम्ही लेख लिहिले त्याच्याबद्दल. म्हणून स्कॉर्सेसी एक म्हणजे तो ग्रेट फिल्म मेकर आहे आणि दुसरं म्हणजे तो आधीच्या पिढीचा आहे. ह्या दोन्ही गोष्टी याच्यामध्ये महत्वाच्या आहेत. आता याच्यामध्ये अनेक काम करणारे लोकांनी सुद्धा, ऍक्टर्स, मला वाटतं रॉबर्ट डाउनी ज्युनियर किंवा कोणीतरी, की त्यांनी असं म्हटलं होतं की स्कॉर्सेसी म्हणतोय मग वी आर नॉट चॅलेंजिंग दॅट, असं एक त्यांनी हे केलं होतं. तर माझ्या मते त्याचं जे म्हणणं आहे हे आपण पर्टिक्युलरली मार्वलच्या फिल्म्स
बद्दल घेण्यापेक्षा अधिक जनरलाइज्ड दृष्टिकोनातून बघायला पाहिजे. त्याचं असं म्हणजे म्हणणं आहे, त्याच्यामध्ये तो त्याचा एक शॉर्ट अटेन्शन स्पॅन किंवा केवळ एक थ्रिल राईड अशा पद्धतीचं जे स्वरूप सिनेमांना येत आहे. आणि मार्वलचं आता तर जर तू बघितलंस तर मार्वलच्या सिनेमा आता आपल्याला त्याचे थोडे दुष्परिणाम जाणवत आहेत. त्यांचं जे पहिलं सायकल होती जी MCUची ती खूप सक्सेसफुल होती, पण त्याच्यानंतर ते संपल्यानंतर एंड गेम आणि त्या 2 फिल्म झाल्यानंतर त्यांच्या पुढे लढलंय बऱ्यापैकी. म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला इतक्या एक्साइटिंग फिल्म्स आणि सिरियल्स आलेल्या दिसत नाहीत त्यांच्या. म्हणजे त्याच्यामध्ये त्यांनी खूप ओव्हर एक्सपोज स्वतःला केलं, ओव्हर एक्झर्ट केलं, खूप खूप दाखवल्या गोष्टी. त्याच्यापेक्षा त्यांनी अधिक स्पेस आउट केल्या असत्या फिल्म. या DC ज्या पद्धतीने करतं की थोड्या अंतरांतराने केलेल्या फिल्म्स आणि नोलन सारखे डिरेक्टरला घेऊन फिल्म करणं वगैरे, ह्या ज्या सगळ्या गोष्टी DCने केल्या त्या त्यांनी त्या प्रमाणात केल्या नाहीत. त्यांनी त्याचा एक काय जो त्याला काय म्हणाला तो अम्युजमेंट पार्क राईड किंवा असं काहीतरी थीम पार्क, तर तो त्या पद्धतीने मार्वलचा जो दृष्टिकोन आहे सुरुवातीपासून, तर तो तेव्हा इट पेड ऑफ त्या पर्टिक्युलर याच्यामध्ये. पण आता आपल्याला दिसतंय त्याच्यामधला प्रॉब्लेम्स. म्हणजे आता आपल्याला सुपर हिरो म्हणजे बऱ्याच लोकांना असं झालं की आता बास झालं सुपर हिरो, तर असं त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स पुढे व्हायला लागलेले. तर माझ्या मते स्कॉर्सेसीचं म्हणणं अधिक जनरल यांनी घ्यायला पाहिजे. पर्टिक्युलर फिल्मला किंवा पर्टिक्युलर मार्वल सारख्या कंपनीला शिवाय याच्यापेक्षा तो असं म्हणू आपण की तो फिल्मचं जे स्वरूप होत आहे की कम्प्लीट एक काय हाय ऑक्टेन थ्रिलर असल्यासारखं की ज्याच्यामधून कंटेंट मागे पडतोय, त्याच्यावरती तो कॉमेंट करतोय, असं आपण त्याच्याकडे अधिक ब्रॉडली बघायला हवं असं मला वाटतं. आणि तो काय म्हणतो हे तो त्याच्या फिल्ममधून दाखवतोच ना. म्हणजे आता किलर्स ऑफ द फ्लॉवर मून आत्ता लागलेली आहे आणि 3.5 तासाची फिल्म मी कालच बघितली. त्याच्यामधून आपल्याला दिसतं की हा मास्टर काय रायटिंग नाही, काल बघितली मी रात्री. त्यामुळे तो मास्टर आहे हे आपल्याला त्याच्यामधनच कळतं. तर त्याच्यामुळे आपण त्याला सेकंड गेस करण्यात अर्थ नाही. आपण हे समजून त्याच्या भावना पोचल्या ना आपल्यापर्यंत हे आपण बघायला हवं. करेक्ट. मराठी सिनेमा आता मी मार्वल पासून डिरेक्टली मराठी सिनेमापर्यंत येतोय. मराठी सिनेमा खूप अनप्रेडिक्टेबल आता सध्या मला वाटायला लागतोय की कधी एखादी कोणती फिल्म चालते किंवा कधी कोणती फिल्म चालते आणि तो टेक्निकल प्रॉब्लेमशी पण झुंजत आहे. जसं की सिनेमा ऍक्च्युअल थिएटर न मिळणं, तर यावेळेला तो कमर्शियल चांगला हे होणं आणि फ्युचर त्याचं चांगलं होणं, तर यासाठी काय गोष्टी करायला पाहिजेत? माझ्या मते आपल्याला ते एवढ्यात नाहीच सांगता येणार आहे. कारण तू म्हणतोस ते अगदी बरोबर आहे की तो झगडतो आहे याच्यामध्ये वगैरे, पण माझ्या मते जोवर आपला एक ऑडियन्स बिल्डअप होत नाही, म्हणजे एक फुटफॉल तयार होत नाही आपल्याला, तोवर आपण काही प्रेडिक्ट आत्ता करू शकत नाही. कारण आपला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे हा प्रेक्षक नाही हा आहे. आपल्याकडे जर तू 2004 पासून आत्ता म्हणजे 20 वर्ष गेली 20 वर्षांचा काळ आपण जर धरला, तर आपल्याकडे अनेक चांगले फिल्म मेकर्स आलेले आहेत, अनेक चांगल्या फिल्म्स आलेल्या आहेत, पण त्याच्यामध्ये त्यातल्या कितींना रिस्पॉन्स प्रेक्षकांनी दिलेला आहे हे बघितलं तर आपल्याला त्याचं काही फारसं चित्र एनकरेजिंग नाही आहे. म्हणजे जेवढ्या प्रमाणामध्ये आपण सिनेमा बदलू शकलो, म्हणजे तू गेली 50 वर्ष बघितलीस, 2004च्या आधीची 50 वर्ष जर बघितलीस, तर त्याच्यामध्ये आपल्याला जेवढ्या फिल्म्स दिसतात चांगल्या आलेल्या त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक प्रमाणामध्ये डिरेक्टर्सचं काम इम्प्रूव्ह झालेलं आहे आणि फिल्म्स अधिक चांगल्या आलेल्या आहेत. तेवढ्या प्रमाणात ऑडियन्स हॅज नॉट बीन एबल टू कीप अप. त्यांनी अजून मला आता याच्यामध्ये थोडा दोष टेलिव्हिजनचा असेल किंवा थोडा दोष असाही असेल की जे नव्या प्रकारचा सिनेमा पाहणारे लोक आहेत हे सध्या करिअर करणारे लोक आहेत. म्हणजे जे घरी असलेले लोक आहेत ते सिरियल्स बघतायत, वय झालेलं असेल ज्यांचं म्हणा किंवा असे, पण जे नवीन काही पाहू इच्छितात हे लोक काम करतात, त्यामुळे त्यांना तेवढ्या प्रमाणात वेळ मिळत नसेल पाहायला म्हणा. असे अनेक कारणं त्याच्यामध्ये असू शकतात. त्याचा एंड रिझल्ट असा आहे की प्रेक्षक कमी आहेत मराठी सिनेमाला आणि ते वाढायलाच हवेत. जोपर्यंत ते वाढत नाहीत, आणि मला याच्यामध्ये असं मी नेहमी सांगतो की प्रेक्षकांनी काही फिल्म्स ना तरी चांगलं, म्हणजे त्यांनी असं नाही म्हणणं की तुम्ही लागला सिनेमा की गर्दी करा, असं नाही.
पण तुम्हाला एक स्वतःचा काहीतरी अंदाज असू शकतो, विशिष्ट दिग्दर्शकांच्या बद्दल तुम्हाला माहिती असू शकते, विशिष्ट लोकांचं वाचून त्यांची रेकमेंडेशन तुम्हाला रिलायबल वाटू शकतात. ह्या सगळ्या गोष्टी असतातच. त्यामुळे तुम्ही जेव्हा तुम्हाला कळतं की हा सिनेमा चांगला आहे, अमुक सिनेमाला नॅशनल अवॉर्ड आहे, अमुक सिनेमा क्रिटिक्सने रेकमेंड केलेला आहे, अमुक सिनेमा तुमच्या आवडत्या दिग्दर्शक, त्याला तरी गर्दी करा. जर ही गर्दी दिसायला लागली तर आपल्याकडे आपोआप मल्टिप्लेक्सेसमध्ये हे दिसायला लागेल, सिनेमे टिकायला लागतील थिएटर्समध्ये आणि त्याच्यामधून हे वाढत जाईल. म्हणजे आपला जो रिस्पॉन्स आहे एकूण सिनेमाच्या बद्दलचा तो वाढत जाईल आणि त्यांनी पुढे इन द लॉंग रन गोष्टी बदलतील. आता आपली परिस्थिती अशी आहे की आपल्याला हे जजेस करता येत नाही. आता 3 दिवसामध्ये जर तुझा कुठलाही सिनेमा जर रिसीव्ह झाला नाही, चांगला फुटफॉल नसेल, टिकत नाही तो. किंवा त्याला मग सॉलिड बॅकिंग कोणाचं तरी लागतं, झीचं असेल किंवा जिओचं असेल किंवा वायाकॉमचं असेल, असं काहीतरी एक स्ट्रॉंग बॅकिंग असलं तर ते टिकू शकतात. पण तरी सुद्धा आपण आता आत्मपॅम्फलेटचं काय झालं हे पण बघितलं की त्याला लोकांनी हे केलं, म्हणजे लोकांनी सोशल मीडियावर लिहून प्रेक्षकांनी बघा बघा असं केलं, त्यामुळे त्याची गर्दी वाढत गेली. पण मुळात त्याला पहिल्या आठवड्यात जर बघितलं तर गर्दी नव्हती. तर असा एक सध्या परिस्थिती आहे की प्रेक्षक हवेत. आता मला सांग, परेश मोकाशीच्या आपण इतक्या फिल्म्स बघितल्यात, हरिश्चंद्राची फॅक्टरी बघितली, एलिझाबेथ एकादशी बघितली, वाळवी आत्ता बघितली. तर त्यांनी लिहिलेला सिनेमा, त्यांनी भले डिरेक्ट केला नसेल पण त्यांनी प्रोड्यूस केलाय, त्यांनी लिहिलाय, त्याच्या नावावरती सिनेमाला का गर्दी होऊ नये पहिल्या आठवड्यात? तर हा एक प्रेक्षकांनी विश्वास दाखवणं फिल्म मेकर्स वरती, हे मला वाटतं आता सध्या कमी पडतंय आणि ते वाढण्याची गरज. फिल्म कळावी म्हणून तुम्हाला जे रिच्युअल आहे आमचं, फिल्म कळावी म्हणून कोणत्या तरी 3 ते 5 बुक्स रेकमेंड करा आमच्या ऑडियन्सना आणि काही फिल्म्स किंवा डिरेक्टर देखील रेकमेंड करू शकता. बिफोर यू आन्सर, मला एक फक्त सांगायचं की ज्या वेळेला मला असा ओव्हर कॉन्फिडंट होतो की मी खूप वाचलंय किंवा खूप सिनेमा पाहिलाय, त्यावेळेला मी गणेश मतकर यांच्या फेसबुक वॉलवर जातो आणि एकदा बघतो आणि कळतं की बाई खूप लांब आहेत आपण, त्यांचं खूप वाचन चालू आहे. तुम्ही त्यांची फेसबुक लिंक पण मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकतोय आणि त्यांनी बरंच लिखाण सिनेमा या विषयावर केलंय. त्या सगळ्या पुस्तकांची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये ठेवली आहे. तर त्या प्रश्नाचं उत्तर काय 3 ते 5 पुस्तकांची, फिल्म विषयी पुस्तकांची नाव विच कॅन वी कॅन अंडरस्टँड सिनेमा बेटर. आणि कुठल्याही भाषेतल्या, पुन्हा तेच की मी थोडासा बायस आहे या बाबतीत की मला मराठी सिनेमा आणि मराठी पुस्तकं असायला पाहिजे. तुम्ही ग्लोबल घेऊ शकता, हिंदी तर ऑटोमॅटिकली प्रमोट होतं. मराठी सिनेमाच्या मध्ये माझ्या मराठी मध्ये लिहिलेल्या याच्यामध्ये म्हणजे तुमच्या व्यतिरिक्त अजून तुमची तर आहे. मी माझी नाही करणार रेकमेंड, तू काळजी नको करू, म्हणजे माझी तू करतोच रेकमेंड. तर एक मी म्हणेन की गुरुदत्त 3 अंकी शोकांतिका नावाचं एक अरुण खोपकरांचं पुस्तक आहे की जे आता येऊन बरीच वर्ष झाली, पण तरी सुद्धा ते थोडं असं होतं की ते काळाच्या पुढे, असं सिनेमाबद्दल आपण बोललो तसं काळाच्या पुढे असलेलं पुस्तक होतं. आता ते अधिक अप्रिशिएट होईल आणि होत आहे म्हणजे. आणि ते मला वाटतं गुरुदत्त आवडणाऱ्यांनी आणि गुरुदत्त न आवडणारे म्हणजे गुरुदत्तच आवडतो असं नसलेल्या लोकांनी सुद्धा जनरली वाचायला हरकत नाही. कारण त्याच्यामध्ये त्यांनी बराच वेगळ्या पद्धतीने, म्हणजे जे टर्मिनॉलॉजी आपल्याकडे नव्हतीच तेव्हा, म्हणजे ते लिहिलं गेलं तेव्हा, अशी एक सिनेमाची भाषा समजण्याची एक वेगळं मराठीमध्ये त्यांनी एक फ्रेमवर्क तयार केलं होतं आणि त्याच्याप्रमाणे त्यांनी ते लिहिलेलं गुरुदत्त 3 अंकी शोकांतिका पुस्तक आहे. त्याच्यानंतर मी म्हणेन की वेगवेगळे लेखक आहेत, म्हणजे आता अशोक राणे असतील किंवा अनिल झणकर असतील, यांची पुस्तकं आहेत, तर त्यांची ती पुस्तकं वाचावीत. आणि इंग्लिशमध्ये मी रेकमेंड करेन की 2 पुस्तकं मी स्पेसिफिकली सांगतो, 2 म्हणजे 4 पुस्तकं आहेत ती ऍक्च्युली, की फिल्म सेन्स नावाची 2 पुस्तकं आहेत. सर्गेई आयझेनस्टाईन म्हणून लेखक, बॅटलशिप पोटमकिनचा दिग्दर्शक, त्याची ती आहेत, ती वाचावीत. आणि व्हॉट इज सिनेमा नावाचे 2 व्हॉल्युम्स आहेत. आंद्रे बाझा नावाचा क्रिटिक आहे फेमस फ्रेंच. आणि बाकी मी म्हणेन की रॉजर इबर्टचं बरंचसं लिखाण पुस्तकांच्या स्वरूपात उपलब्ध आहे आणि ते अगदी साध्या भाषेत लिहिलेलं, आणि तो शिकागो सन टाइम्स मध्ये लिहायचा रेग्युलरली. त्यामुळे त्यांनी ते पेपरच्या याच्यामध्ये शब्दसंख्येच्या मर्यादेत आणि अनेक सिनेमा त्यांनी लिहिलेले आहेत. त्याच्यावरती त्याचा ग्रेट फिल्म्स म्हणून पण त्याची काही पुस्तकं आहेत, 3-4 व्हॉल्युम्स आहेत.
ग्रेट फिल्म मध्ये त्यांनी मेजर फिल्म्स बद्दल लिहिलेलं आहे, पण त्याचे जनरल कलेक्शन सुद्धा आहेत चांगले. आणि त्याचे आणखीन इंटरेस्टिंग म्हणजे त्याची 2-3 अशी कलेक्शन्स आहेत की जी त्यांनी वाईट रिव्ह्यूज लिहिले त्यांची ती कलेक्शन हेटेड दिस फिल्म. आणि 2-3 आहेत अशी की खूप शिव्या देणारी लोक सिनेमांना अशी पुस्तकं आहेत. तर ते तर म्हणजे खूप एंटरटेनमेंटच आहे ती टोटली ती पुस्तकं म्हणजे. पण ह्या सगळ्यांचं लिखाण फेसबुक काय ऑनलाईन आहे. म्हणजे शिकागो सन टाइम्सच्या वेबसाईटवर आणि MRQE सारख्या ज्या वेबसाईट्स आहेत त्याच्यावरती मिळेल ते. आणि एक सेन्सेस ऑफ सिनेमा नावाची एक वेबसाईट आहे. ओके. त्याच्यावरती तुम्हाला अनेक ग्रेट फिल्म मेकर्स पासून अनेक ग्रेट फिल्म्स बद्दल काही मुलाखती स्वरूपातलं काही किंवा लोकांनी इन डेप्थ लिहिलेलं असं खूप वाचायला मिळेल. ती सुद्धा एक वाचण्यासारखी आहे. तर असं बरंच आहे म्हणजे वाचण्यासारखं. आणि फिल्म्स किंवा डिरेक्टर मराठीमध्ये मी म्हणेन की वेगळं आपल्याला करायला. मराठीमधलं मी म्हणेन की उमेश कुलकर्णी एक माझा अत्यंत आवडता दिग्दर्शक आहे पहिल्यापासून. उमेश कुलकर्णी आहे, सचिन कुंडलकर आहे, सुमित्रा भावे, सुनील सुक्तनकरांचे जे फिल्म्स त्यांनी केलेल्या आहेत आतापर्यंतच्या त्या अगदी जरूर आवर्जून बघण्यासारख्या आहेत. त्याच्यातल्या बऱ्याचशा त्याच्यात सुद्धा मी म्हणेन की ह्या ज्या आहेत देवराई अस्तू आणि कासव, ज्या मानसशास्त्राविषयीच्या 3 फिल्म्स आहेत म्हणजे मानसिक याच्याबद्दलच्या की डिप्रेशन, स्किझोफ्रेनिया आणि डिमेन्शिया याबद्दलच्या त्या 3 फिल्म्स आहेत. तर त्या एक आवर्जून पाहण्यासारख्या आहेत. नंतर मगाशी आपल्या बोलण्यातही जी नावं आली फिल्मची, नागराजची सैराट माझ्या मते, फॅन्ट्री आणि सैराट दोन्ही, पण सैराट ही एक विशेष करून एक काय म्हणावं आपण अभ्यास करण्यासारखी फिल्म आहे. ओके. म्हणजे फॅन्ट्रीचा सगळे करतात अभ्यास, पण सैराट अभ्यास करण्यासारखी फिल्म आहे की त्यांनी कशा पद्धतीने ती त्याचं मार्केटिंगच्या दृष्टीने सुद्धा त्याचं एक साधं छोटं उदाहरण म्हणजे त्याच्यातलं इंटरव्हलची पोझिशन सिनेमामधली की 2/3 फिल्म झाल्यानंतर इंटरव्हल येतं आणि मग पुढे 1.5 तासाची फिल्म आहे फक्त. 1.25 तास आणि 1.5 तास अशी डिव्हिजन आहे त्याच्यातली. तर आता ही का केली असेल डिव्हिजन? तर अशा अनेक गोष्टी त्याच्यामध्ये मिळू शकतात आपल्याला. रवी जाधवची न्यूड सारखी फिल्म असेल किंवा त्यांनी मार्केट केलेली पण डिरेक्ट अभिजित पानसेने केलेली रेगे सारखी फिल्म असेल. तर या अनेक आता निखिल महाजनची मगाशी मी पुणे भावांविषयी बोललो, त्याची गोदावरी, आता त्याला गोदावरीसाठी मध्ये नॅशनल अवॉर्ड मिळाला, त्यामुळे ती एक. आणि वर्ल्ड सिनेमा मधले तर खूप आहे म्हणजे आता काय सांगा म्हणजे ते खूप आहे. पॅन्स लायब्ररीत बद्दल आपण बोललो, बिफोर ट्रिलॉजी त्यातल्या 3ही फिल्म्स, बिफोर सनराईज, बिफोर सनसेट आणि बिफोर मिडनाईट, या 3ही फिल्म्स. एक जुन्यातली माझी आवडती अत्यंत फिल्म म्हणजे सिटीझन केन, की जी वेगवेगळे फॉर्म्स वापरते आणि नॉन लिनियर, सुरुवातीच्या नॉन लिनियर याच्यामधली ती आहे. नंतर बॅटलशिप पोटमकिनच्या बद्दल आपण बोललो. नोलनच्या इंटरस्टेलर सारखी फिल्म आपण जर घेतली तर ती एक मेजरली रेकमेंड करण्यासारखी आहे. आणि नोलनच्या एक चांगली गोष्ट आहे म्हणजे त्याच्या नव्या फिल्म्स येतात तेव्हा ते आधीच्या परत लावतात, त्यामुळे आपलं जे आधी राहिलेलं असेल तर आपल्याला ते थिएटरमध्ये जाऊन बघण्याची संधी मिळते. त्याच्यानंतर क्लासिक दिग्दर्शक अनेक आहेत, म्हणजे गोदार पासून ते हिचकॉक पर्यंत अनेक मोठे दिग्दर्शक आहेत. मी असं एक सुचवीन की ज्यांना सिनेमाचा जे सिरियसली विचार करायचा आहे त्यांनी माइलस्टोन्स, आणि हे काही मी सांगायची गरज नाही, जे गेल्या 100 वर्षामधले जे मेजर फिल्म्स आहेत की ज्या सिनेमाच्या डेव्हलपमेंट बरोबर पुढे येत गेलेल्या आहेत, त्या हे माझ्या चित्रपट प्रवाहांचा इतिहास पुस्तकातही ही आहे डेव्हलपमेंट आणि ही उदाहरणं. पण ती सोडून सुद्धा ते नुसतं गुगल केलं तरी आपल्याला त्या काळामधल्या मेजर फिल्म्स आपल्याला कळतात. तर म्हणजे अगदी एक्सप्रेशनिझम पासून ते म्हणजे काय कॅबिनेट ऑफ डॉक्टर कॅलिगरी पासून, मग त्याच्यात बॅटलशिप पोटेमकिन असेल, मग तुझ्या फिल्म नोआर मधल्या काही फिल्म्स असतील, बायसिकल थीव्स असेल, उंबेर्तो डी असेल, रोम ओपन सिटी असेल, अनेक फिल्म, चिल्ड्रन ऑफ हेवन
पर्यंत अनेक फिल्म्स आहेत. या ज्या फिल्म्स बरोबर सिनेमा पुढे जात राहिला त्या फिल्म्स मला वाटतं त्याच्यामधली निदान एकेका झोन मधली एक तरी महत्वाची फिल्म बघावी आणि त्या फिल्मचा विचार करावा, त्याबद्दल वाचावं. तर तसं झालं तर त्यांना एकूण आपण कुठून आलो याचा एक पर्स्पेक्टिव्ह आपला आपोआप तयार होतो. आपल्या दिग्दर्शकांमध्ये सुद्धा सत्यजित राय यांचं पथेर पंचाली पाहिली असेल, पण इतर काम किती पाहिलेलं आहे. तर असं अनेक दिग्दर्शक आहेत आपल्याकडचे. गुरुदत्तचं किती पाहिलेलं आहे, मणिकौलांचं किती पाहिलेलं आहे, कुमार शानीचं काही पाहिलंय का, अनेक लोकांचे आहेत. त्यामुळे मला वाटतं की नुसतं आपण जर असं म्हटलं ना की लँडमार्क्स बघा तरी सुद्धा खूप आहेत. थँक्यू एवढं सगळं नॉलेज शेअर करण्यासाठी. आणि तुम्ही आय होप की स्क्रीन रायटिंग मध्ये पण आम्हाला पाहायला मिळेल बरंच काही. असं अजून आहे चालू लिखाण? एक फिल्मच्या बद्दल झालेलं आहे, त्याचं शूट झालं. तुम्ही रिव्हील करू शकत नाही? ठीक आहे, आम्ही बघू त्यावेळेला आणि सांगूच. थँक्यू. सो कसा वाटला आजचा एपिसोड तुम्हाला? क्लोज शॉटचा पॉडकास्ट तुम्ही ऐकला तर आहे, पण तुम्हाला पॉडकास्ट पाहायचा देखील असेल तर रेडिओ सिटी मराठीच्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही तो पाहू देखील शकता. क्लोज शॉटचे एपिसोड्स तुम्हाला कसे वाटत आहेत हे आम्हाला तिथे कमेंट करून नक्की सांगा. आम्ही लवकरच क्लोज शॉटचा नवीन एपिसोड तुमच्यासाठी घेऊन येऊ. तोपर्यंत नवनवीन सिनेमे पाहत राहा आणि आमचा हा पॉडकास्ट ऐकत राहा. क्लोज शॉट.